Hello friends, I am your chemistry teacher Ganesh Kalaskar from Science Academy Down. Friends, in today's sixth lecture on thermodynamics, we are going to discuss some important topics such as what is the maximum work, what is the expression for the maximum work, conditions for the maximum work, and numericals based on the maximum work. Okay guys, so let's start with our first topic, what is the maximum work. फ्रेंड्स, मॅक्झिमम वर्क म्हणजे काय? द वर्क obtainable in isothermal and reversible process is called as maximum work. फ्रेंड्स, याचा अर्थ असा, आपल्याकडे असणारी जी प्रोसेस आहे जर ती आयसोथर्मल असेल किंवा रिव्हर्सिबल असेल तर आपल्याला मिळणारं जे वर्क असतं हे मॅक्झिमम असतं. आता याच्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये आपण अभ्यासलं होतं की आयसोथर्मल प्रोसेस म्हणजेच काय. आयसोथर्मल मीन्स द प्रोसेस विच इज कॅरीड आउट ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजेच जर सिस्टीम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये कन्वर्ट होत असताना जर प्रोसेस मध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहत असेल तर आपण या प्रोसेसला आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजेच डेल्टा टी इज इक्वल टू 0. ॲज वी नो दॅट, जसं की आपल्याला माहिती आहे, इंटरनल एनर्जी इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर. मग जर डेल्टा टी 0 असेल तर डेल्टा यू सुद्धा 0च असणार आहे. तर पहा, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा टी इज इक्वल टू 0, देअरफॉर डेल्टा यू ऑल्सो इक्वल टू 0. मित्रांनो, आपण यानंतरच्या लेक्चर मध्ये जे अभ्यासणार आहोत ते म्हणजेच थर्मोडायनेमिक्सचा फर्स्ट लॉ, की ज्यामध्ये आपण सांगतो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हियर डेल्टा यू इज द चेंज इन इंटरनल एनर्जी, Q is the heat and W is the work. As we know that delta U is equal to 0, we can write Q is equal to minus W. मित्रांनो, याचाच अर्थ असा, प्लस Q म्हणजेच हीट सप्लाय टू द सिस्टीम. प्लस Q चा अर्थ हीट सप्लाय टू द सिस्टीम इज युज्ड. मायनस W चा अर्थ असा, पहा, मायनस W मीन्स work done by system on the surrounding. It means that the heat supplied to the system is completely used by system to perform the work on its surrounding, so that we can say that there is no wastage of the heat and therefore work obtained is maximum. म्हणून तर आपण पहिली कंडिशन सांगितली आयसोथर्मल. तर फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं असेल, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा यू हा 0 असेल. डेल्टा यू 0 असल्यामुळे क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू आला. म्हणजेच हीट सप्लाइड टू द सिस्टीम इज completely used for performing work by system on surrounding. फ्रेंड्स, सिस्टीमला जी हीट सप्लाय केलेली होती ती सर्वच्या सर्व हीट सिस्टीम सराउंडिंग वरती वर्क करण्यासाठी वापरत आहे. याचाच अर्थ असा, वी कॅन से दॅट देयर इज नो वेस्टेज ऑफ हीट बाय द सिस्टीम, सो दॅट द वर्क ऑब्टेन इज मॅक्झिमम. ओके फ्रेंड्स, लेट्स सी व्हॉट इज द रिव्हर्सिबल प्रोसेस. आपण याच्या अगोदरच्याच लेक्चर मध्ये अभ्यासलं होतं. इन रिव्हर्सिबल प्रोसेस, इफ यू कन्सिडर A gives B, in reversible process driving force is only infinitesimally greater than the opposing force. ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा थोडासाच जास्त असतो, जेणेकरून सो दॅट
in small increase in the opposing force we can reverse the process in opposite direction. पहा, आपण त्यावेळेस एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं, ड्रायव्हिंग फोर्स मी कन्सिडर केलता 100, अपोजिंग फोर्स घेतला होता 98. ह्याचाच अर्थ असा, ड्रायव्हिंग फोर्स इज ओनली इन्फिनाइटसिमली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स, सो दॅट स्मॉल इन्क्रीज इन दी अपोजिंग फोर्स, म्हणजे जर मी अपोजिंग फोर्स थोडासा इन्क्रीज केला, फॉर एक्झाम्पल बाय 3, it will become 101 and now process becomes reversible. ओके मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जर रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर ही रिव्हर्सिबल प्रोसेस नंबर ऑफ स्टेप्स मध्ये कॅरी आउट केली जात असते. दिस रिव्हर्सिबल प्रोसेस इज कॅरीड आउट इन दी नंबर ऑफ स्टेप्स. इक्विलिब्रियम इज ऑब्टेन at each step. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक स्टेपला इक्विलिब्रियम मिळत असतं, म्हणून तर रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये मिळणारं वर्क हे काय असतं, मॅक्झिमम असतं. आणि त्याचे रिझन्स दोन आहेत, बिकॉज दॅट रिव्हर्सिबल प्रोसेस इज कॅरीड आउट इन नंबर ऑफ स्टेप्स as well as the equilibrium obtained at each step, therefore the work obtained is the maximum. So that we can again define what is the maximum work. The work obtained in isothermal reversible process is called as maximum work. Isothermal and reversible process मध्ये मिळणार वर्क हे कसं असतं, मॅक्झिमम. ओके फ्रेंड्स, आपण लगेच यासाठीच्या कंडिशन्स पाहू. व्हॉट आर द कंडिशन्स फॉर द मॅक्झिमम वर्क. मॅक्झिमम वर्क साठीच्या कंडिशन्स काय आहेत? First one, the process should be thermodynamically isothermal. First one, the process should be thermodynamically रिव्हर्सिबल, म्हणजेच प्रोसेस ही रिव्हर्सिबल असली पाहिजे तर मिळणार वर्क हे मॅक्झिमम असेल. सेकंड वन, द प्रोसेस शुड बी थर्मोडायनेमिकली आयसोथर्मल. प्रोसेस जर आयसोथर्मल असेल तर मिळणार वर्क हे मॅक्झिमम असेल. थर्ड वन, द प्रोसेस शुड बी कॅरीड आउट इन नंबर ऑफ स्टेप्स. आपली जी प्रोसेस आहे ही जर नंबर ऑफ स्टेप्स मध्ये जर होत असेल तर मिळणार वर्क हे मॅक्झिमम असतं. अँड लास्ट वन, there should be mechanical equilibrium between system and surrounding. म्हणजेच फ्रेंड्स, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये इक्विलिब्रियम जर मेंटेन होत असेल तर मिळणारं वर्क हे मॅक्झिमम असतं. तर आपल्याला चारहीच्या चारही कंडिशन लक्षात आले असतील. जर आपल्याला मॅक्झिमम वर्क मिळवायचे असतील तर कंडिशन 4 आहेत. त्याच्यामध्ये पहिली कंडिशन, प्रोसेस शुड बी रिव्हर्सिबल. प्रोसेस ही रिव्हर्सिबल असली पाहिजे. प्रोसेस शुड बी आयसोथर्मल. प्रोसेस ही आयसोथर्मली असली पाहिजे. थर्ड वन, दिस प्रोसेस शुड बी कॅरीड आउट इन दी नंबर ऑफ स्टेप्स. ही प्रोसेस नंबर ऑफ स्टेप्स मध्ये झाली पाहिजे. अँड लास्ट वन, देअर शुड बी ए मेकॅनिकल इक्विलिब्रियम बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालं पाहिजे. जर या 4 कंडिशन फुलफिल होत असतील तर मिळणार वर्क हे मॅक्झिमम असतं. तसंच फ्रेंड्स, आपण एक जर जनरल एक्झाम्पल विचार घेतलं तुमच्या लक्षात येईल. कन्सिडर करा, आय हॅव टू पुश ए रोलर ऑफ 50 kg. देन द वर्क परफॉर्म बाय मी. अँड इन सेकंड केस, इफ आय वॉन्ट टू पुश ए रोलर ऑफ 100 kg, in second case the work performed by me. If we compare these two cases, then the work obtained in the second process is maximum. It means that
the work obtained is dependent on the opposing force. Work obtained is dependent on the opposing force. Greater the opposing force, the maximum is the work. जेवढा opposing force जास्त असेल तेवढे मिळणार वर्क हे मॅक्झिमम असेल. ओके फ्रेंड्स, तर आपण पाहणार आहोत आता एक्सप्रेशन फॉर दी मॅक्झिमम वर्क. मित्रांनो, एक्झामच्या दृष्टीने जर विचार केला तर या चॅप्टर मधील जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्यापैकीचा हा सर्वात महत्वाचा एक पॉइंट आहे एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क. एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क 3 मार्क्स साठी. तर आपण आता पाहतोय एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क. Consider n moles of an ideal gas having the volume V1 and the pressure P is enclosed in a cylinder having the area of cross section A and it is fitted with a weightless, movable and rigid piston. ओके, तर फ्रेंड्स आपण n एवढे मोल्स आयडियल गॅसचे या सिलेंडर मध्ये घेतलेले आहेत की जो सिलेंडर आपण एक वेटलेस, मुव्हेबल आणि रिजिड पिस्टनच्या साहाय्याने फिट केलेला आहे. As we know that gas has a tendency to undergo the expansion. Due to its expansion, its initial volume changes from V1 and due to which the piston leaps in the upward direction against the external opposing pressure, say as P external. म्हणजे पिस्टन ज्यावेळेस आयडियल गॅसचं एक्सपान्शन होतं, पिस्टन वरच्या दिशेने उचलला जात असताना या गॅसला, आयडियल गॅसला एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर च्या अगेन्स्ट काम करावं लागणार आहे. तो प्रेशर आहे P एक्सटर्नल. ओके, and the change in the volume, the final volume of the ideal gas is the V2. During this displacement, the small change in volume of the gas is dV. The small change in the volume is dV. If there is a maximum work, then this process should be carried out in the reversible process. To obtain maximum work, the process should be reversible, for which the pressure of gas, the pressure of a gas P is only infinitesimally greater than opposing force or pressure P external. तर फ्रेंड्स, जर यामध्ये मॅक्झिमम वर्क होणार आहे आपण असं जर म्हणलो तर ही प्रोसेस रिव्हर्सिबल झाली पाहिजे. आणि ही प्रोसेस रिव्हर्सिबल होण्यासाठी जसं की आपल्याला माहिती आहे, इथे जो ड्रायव्हिंग फोर्स आहे म्हणजेच प्रेशर ऑफ द गॅस हा आहे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स आहे P एक्सटर्नल. मग आपल्याला रिव्हर्सिबल प्रोसेस साठी माहिती असणारी कंडिशन म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स इज ओनली इन्फिनाइटसिमली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स, दॅट इज द P एक्सटर्नल. ड्रायव्हिंग फोर्स हा थोडासाच जास्ती पाहिजे अपोजिंग प्रेशर किंवा अपोजिंग फोर्स पेक्षा, बाय दी दॅन द अपोजिंग प्रेशर
by small amount dp. तर ड्रायव्हिंग फोर्स P हा अपोजिंग फोर्स P एक्सटर्नल पेक्षा जास्त आहे स्मॉल अमाउंटने, इन्फानाइटसिमली स्मॉल अमाउंटने, ते म्हणजेच dp. देअरफॉर वी कॅन राईट P इज इक्वल टू P एक्सटर्नल प्लस dp. म्हणजेच P हा P एक्सटर्नल पेक्षा मोठा आहे कितीने? तर स्मॉल अमाउंट dp ने. देअरफॉर P external is equal to P minus dp. ओके फ्रेंड्स, आता आपल्याला माहिती आहे ड्युरिंग दॅट एक्सपान्शन ऑफ ए गॅस the volume of a gas is changed by a infinitesimally amount dV and infinitesimally volume dV, and therefore the work done obtained is also this small, which is given by work done for this small infinitesimally change in volume, for small or infinitesimally change in volume, dV is dW is equal to minus P external dV, की ज्यामध्ये dW is the small work, dV is the small change in the volume, and P external is the opposing pressure. By putting the value of P external in equation 1, we can write dW is equal to minus, what is the value of P external? P minus dP into dV. Therefore, by solving this equation, dW is equal to minus P dV, minus minus plus dP into dV. But friends, as we know that the product of two small quantities is too small, therefore we can neglect dP into dV. By neglecting, आपल्याला माहिती आहे जर दोन स्मॉल व्हॅल्यू असतील आणि त्या दोन स्मॉल व्हॅल्यूचा जर प्रोडक्ट केला तर येणारी व्हॅल्यू आणखीच जास्त स्मॉल असते, म्हणून तर dP आणि dV चा जो प्रोडक्ट आहे तो आपण निग्लेक्ट करू शकतो. बाय निग्लेक्टिंग dP into dV we get dW is equal to minus P into dV. For the change in volume, for change in volume of an ideal gas from P1 to P2, the total work is obtained by integrating this equation 2. Obtained by integrating equation 2. Therefore, minus P1 to P2 between the limits P1 to P2, and for the work 1 to 2 initial and the final, and for the volume initial limit is V1 and final limit is V2, P into dV. As we know that pressure, the value of pressure can be written by using the ideal gas equation PV is equal to nRT. Guys, I am going to rub this one. From ideal gas equation, PV is equal to nRT. Therefore, what is the value of P? Therefore, P is equal to nRT upon Phi. By putting the value of P in equation 3, we get nRT upon Phi into dV. But n, number of moles of the gas are constant. R is the gas constant. T, temperature of a gas is the constant. All these three terms are constant. Therefore, what is the integration of dW? It is the maximum work. W max is equal to minus nRT
इंटिग्रेशन V1 to V2 1 upon V into dV. तर मित्रांनो, what is the integration of 1 upon V dV? It is the ln, or we can say that log to base e. But in chemistry, we are going to use the term ln. Ln means, here I am writing, ln means log to base e. Okay friends, therefore W max is equal to minus nRT. तर या टर्मचं इंटिग्रेशन मिळणार आहे आपल्याला ln phi अपर लिमिट इज phi2 अँड द लोअर लिमिट इज phi1. आपल्याला माहिती आहे अपर लिमिट मधून आपण लोअर लिमिट वजा करत असतो किंवा मायनस करत असतो. देअरफॉर W max इज इक्वल टू मायनस nRT ln phi2 minus ln phi1. So friends, subtraction of ln means the ln phi2 upon phi1. ज्यावेळेस आपण लॉग ची सबट्रॅक्शन करत असतो त्यावेळेस ऍक्च्युअली आपण त्या टर्मची डिव्हिजन घेत असतो. देअरफॉर W max is equal to minus nRT ln phi2 upon phi1. तर फ्रेंड्स, मी आता बोलल्याप्रमाणे ln म्हणजेच कोण, लॉग टू बेस e असतो. मी तेही मांडून दाखवतो. W max is equal to minus nRT log to base e phi2 upon phi1. But how can we convert log to base e into log to base 10? By multiplying with the term 2.303. आपण 11 मध्ये अभ्यासलं होतं. लॉग टू बेस e चं कन्वर्जन जर लॉग टू बेस 10 मध्ये करायचं असेल तर आपल्याला त्या टर्मला 2.303 ने मल्टिप्लाय करावं लागतं. Therefore W max is equal to minus 2.303 nRT. मी त्या 2.303 ने मल्टिप्लाय केले म्हणून याचं कन्वर्जन करणार आहे लॉग टू बेस 10 phi2 upon phi1. Friends, this is an expression for maximum work, that is the work which is obtained in isothermal and the reversible process. But as we know that pressure and the volume are related by the Boyle's law. From Boyle's law, at constant temperature T, P1 phi1 is equal to P2 phi2. Therefore we can write P1 upon P2 is equal to phi2 upon phi1. By substituting the value of phi2 upon phi1 in this equation, we get W max is equal to minus 2.303 nRT log to base 10 P1 upon P2. So friends, आपण आता जे W max इक्वेशन पाहिलेलं आहे याच्यामध्ये W max is equal to minus 2.303 nRT log to base 10 phi2 upon phi1. It means that ज्यावेळेस आपल्याला व्हॉल्यूम दिले जातील, इनिशियल व्हॉल्यूम अँड द फायनल व्हॉल्यूम, आणि आपल्या याच्यावरती जर न्यूमेरिकल विचारले जातील तर आपण एक एक्सप्रेशन वापरणार आहोत हे वालं. आणि जर आपल्याला व्हॉल्यूमच्या ऐवजी जर प्रेशर दिले असतील तर आपण एक्सप्रेशन वापरणार आहोत W max is equal to minus 2.303 nRT log to base 10 P1 upon P2. जो चेंज आहे तो लक्षात घ्या. इथे phi2 upon phi1 आहे आणि इथे मिळाले आपल्याला P1 upon P2. तर आपण आता इथे अभ्यासलेला आहे मॅक्झिमम वर्क म्हणजे काय, त्यानंतर डेफिनेशन फॉर द मॅक्झिमम वर्क, त्याचबरोबर कंडिशन फॉर द मॅक्झिमम वर्क. नाव वी आर गोइंग टू डिस्कस न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन द मॅक्झिमम वर्क. ओके, तर फ्रेंड्स, आपण आता पाहणार आहोत न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन द मॅक्झिमम वर्क. तर तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलेले आहेत, पण मी परत एकदा ते रिपीट करतो कारण की याच्यामध्ये लॉग कसा पाहायचा हे तुम्हाला त्यामधून लक्षात येईल. तर आपण पाहतोय न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन मॅक्झिमम वर्क. फर्स्ट वन, two moles of an ideal gas
given 2 moles of an ideal gas are expanded 2 moles. Friends, number of moles are equal to 2. युनिट MOL E लिहायचं नाही आपल्याला माहिती आहे. युनिट लिहित असताना MOL आपण एवढंच लिहिणार आहोत. 2 moles of an ideal gas are expanded isothermally and reversibly. फ्रेंड्स, याला नोट डाऊन करून घ्या. ज्यावेळेस आपल्या प्रॉब्लेम मध्ये या अगोदर आपण जे प्रॉब्लेम पाहिले होते त्यावेळेस मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. तर यामध्ये वर्ड वापरला गेला अगेन्स्ट दी कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. तर आपल्याला एक्सप्रेशन जे वापरायचे डब्ल्यूचं, जर शब्द असेल अगेन्स्ट दी कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, तर आपण वापरतो इक्वेशन W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा फी. आणि जर प्रॉब्लेम मध्ये विचारताना आपल्याला जर विचारलं गेलं, प्रॉब्लेम मध्ये जर आपल्याला विचारलं गेलं आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल, तर आपलं एक्सप्रेशन जे असणार आहे ते असणार आहे डब्ल्यू मॅक्सचं. ओके, फ्रॉम 20 लिटर. फ्रॉम म्हणलं की ते असतं आपलं इनिशियल व्हॉल्यूम V1 इज इक्वल टू 20 लिटर टू 30 लिटर, म्हणजे हे असणार आहे फायनल व्हॉल्यूम V2 30 लिटर ऍट 300 केल्विन. टेम्परेचर दिले कॉन्स्टंट आहे, याची आपल्याला गरज पडणार नाही पण असू द्या. कॅल्क्युलेट द वर्क डन, आणि आर ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 8.314 जूल पर मोल पर केल्विन. टू फाइंड W max. Solution. The work obtained in isothermal and reversible process. The work obtained in isothermal and reversible process is maximum work. So W max is equal to minus 2.303 nRT log to basic 10 Phi2 upon Phi1. तर फ्रेंड्स, आपण हा फॉर्म्युला का वापरले तुमच्या लक्षात आले, कारण त्यांनी प्रॉब्लेम मध्ये म्हणलं होतं आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल, आणि ती ट्रिक आपण लक्षात ठेवणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला वर्ड विचारला जाईल आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल, त्यावेळेस आपल्याला कंपल्सरी जो फॉर्म्युला यूज करायचा असणार आहे तो असणार आहे डब्ल्यू मॅक्सचा. ओके, पार्ट आपल्याला दिलेले व्हॅल्यूज minus 2.303, number of moles 2, what is the value of R 8.314. त्यानंतर टेम्परेचर दिले आपल्याला 300 केल्विन. ओके, आपले टेम्परेचर रिक्वायर्ड आहे. सॉरी, मी तुम्हाला म्हणलं होतं गरज पडणार नाही, पण नाही, टेम्परेचर ते रिक्वायर्ड आहे आपल्याला. Phi2 30 लिटर आणि व्हॉल्यूम V1 आहे 20 लिटर. ओके, log to base 10 minus 2.303 into 2 into 8.314 into 300 into log to base 10. तर ही टर्म किती येणार तुमचा अंदाजाला असेल 1.5. तर आपण अगोदर पाहणार आहोत लॉग ऑफ 15. तर फ्रेंड्स, 15 चा लॉग 0 मध्ये आपण पाहतोय 1761 minus 2.303 into 2 into 8.314 into 300 into 15 चा तुम्हाला माहिती कॅरेक्टरिस्टिक कशी पाहतो आपण. पॉइंटच्या लेफ्ट साइडला एक व्हॅल्यू आहे 1 minus 1 0 0 पॉइंट, आणि 15 चा 0 मध्ये 1761. ओके, आणि आता आलेल्या या सर्व टर्मचा आपण काय पाहणार आहोत, लॉग पाहणार आहोत, आणि फायनली त्यांची आपण ऍडिशन करणार आणि आलेल्या संख्येचा अँटी लॉग पाहणार आहोत. तर मी लॉगच्या टर्म्स इथे मांडतोय पहा. लॉग ऑफ 2.303, log of 2, log of 8.314, log of 300 and log of 0.1761. ओके फ्रेंड्स, तर याचा लॉग पाहतोय मी 0.2303 मध्ये पाहतोय. 3623 log 2 आपल्याला माहितीच आहे 3010. 8.314 तो सुद्धा आपल्याला माहिती आहे. 9194 91
300चा आपण 30चा पाहतोय 0 मध्ये, 30चा 0 मध्ये आहे 4771 आणि याची कॅरेक्टरिस्टिक आहे बार 1. 17चा 16 1 मध्ये पाहतोय आपण, 17चा 6 मध्ये आणि 1 मध्ये 2457 आलेल्या सर्व लॉगचे आपण काय करणार आहोत, ऍडिशन करणार आहोत. 3 + 3 6 + 1 7 7 7 14 कॅरियर 1, 6 + 7 13 + 9 22 23 and 25 carrier 2, 4 + 2 6 6 + 7 13 14 14 + 6 20 carrier 2 2 + 2 4 4 4 8 8 9 17 20 23 carrier 2 2 + 2 4 4 - 1 3. आलेल्या संख्येचा आपण आता पाहतोय अँटीलॉग. 30चा 5 आणि 4 मध्ये अँटीलॉग पाहतोय आपण. चा 5 आणि 4 मध्ये 20. आता आपल्याला अँटीलॉग पाहिल्यानंतर पॉइंटच्या लेफ्ट साइडला जो नंबर असतो त्याच्यामध्ये 1 ऍड करून आपण पॉइंट देत असतो. 3 + 1 4 म्हणजे इथे 0 म्हणजे मिळणार Wmax = -2020. तर फ्रेंड्स, आलेली आपली ही जी व्हॅल्यू आहे, आताची आपली जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला कशामध्ये मिळालेली आहे, जूल मध्ये. मग मला जर याला किलो जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ती व्हॅल्यू असेल Wmax = -2.02 किलो जूल. ओके फ्रेंड्स, तर सर्वांना प्रॉब्लेम लक्षात आला असेल. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट तुम्ही लक्षात घेतलेला आहे. प्रॉब्लेम मध्ये जर आपल्याला एक वर्ड आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे कोण, आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल. हा जर वर्ड पाहायला मिळाला तर फिक्स आपला फॉर्म्युला असणार आहे Wmax = -2.303 nRT log2 F2/V1. आता आपण जातोय सेकंड प्रॉब्लेम कडे. न्यूमेरिकल सेकंड. 22 grams of CO2 22 ग्रॅम ऑफ CO2. मग आता गिवन मध्ये मी कसं घेणार याला, मास ऑफ CO2 means W = 22 ग्रॅम आर कॉम्प्रेस आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. फ्रेंड्स, इथे परत एकदा आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली असं मेन्शन केलंय म्हणजे फिक्स आपला फॉर्म्युला असणार आहे Wmax वाला. at 290 Kelvin temperature to 90 from initial pressure P1 100 kilopascal when the work obtained is 1.2 kilojoule work. आणि आयसोथर्मल रिव्हर्सिबल आहे म्हणून मी Wmax म्हणतोय. वर्क ऑब्टेन इज 1.2 किलोजूल. फाइंड द फायनल प्रेशर. तर आपल्याला फायनल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. टू फाइंड P2 = फ्रेंड्स, प्रॉब्लेम सोडवत असताना तुमच्या लक्षात आलं आहे सोल्युशन मध्ये वर्क ऑब्टेन इन isothermal and reversible process is given by Wmax = -2.303 nRT log2 P1/P2. मग आता पहा, आपल्याकडे P1 आहे, आपल्याला P2 फाइंड आउट करायचा आहे. आपल्याकडे P1 आहे, आपल्याला P2 फाइंड आउट करायचा आहे. नंबर ऑफ मोल्स माहिती आहेत का, नाही, तर ते आपण फाइंड आउट करू शकतो. ते असे, नंबर ऑफ मोल्स = W/M मास अपॉन मोलर मास. फ्रेंड्स, आपल्याला इथे कार्बन डायऑक्साइड दिलेला आहे. कार्बन डायऑक्साइडचं मास दिले त्यांनी 22 ग्रॅम. आपण त्याचं मोलर मास माहिती आहे आपल्याला, ते फाइंड आउटही करू शकतो. कार्बन डायऑक्साइडचा फॉर्म्युला CO2. कार्बनचं मास 12, ऑक्सिजनचं मास असतं 16 16 2 32
इज इक्वल टू 44 ग्रॅम पर मोल. तर 44 ग्रॅम पर मोल हे असणारे मोलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड. मग पहा 22/44 इज इक्वल टू 0.5 मोल. ठीक आहे, तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले. आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आर इज इक्वल टू 8.314 जूल पर मोल पर केल्विन. जर ही व्हॅल्यू जूल मध्ये असेल तर 1.2 किलो जूलला सुद्धा आपल्याला जूल मध्ये घ्यावं लागेल, ते म्हणजेच 1200 जूल. ओके फ्रेंड्स, मी याला इंटू 1000 केलेलं आहे. तर पहा मायनस डब्ल्यू बॅकची व्हॅल्यू किती, 1200 इज इक्वल टू मायनस 2.303 इंटू नंबर ऑफ मोलची व्हॅल्यू पहा 0.5 आलेले आहेत, 8.314 टेम्परेचर 298 इंटू आपण ही टर्म्स अगोदर सोडून घेऊयात, लॉग टू बेस 10 P1/P2. ओके, तर मी असं करतो, log to base 10 P1/P2 is equal to 1200 upon minus 2.303. ही टर्म पूर्ण याला डिवाइडला जाईल, 0.5 8.314 इंटू 298. तर फ्रेंड्स आपल्याला माहिती आहे याला सॉल्व्ह कसं करायचं आहे. तर मी अगोदर पाहणार आहे या सर्वांचा लॉग, त्यानंतर याचा लॉग पाहून या सर्वांचा लॉग त्याच्यातून मायनस करणार. तर मी सुरुवात करतोय, log of 2.303, log of 0.5, log of 8.314, log of 298. तर फ्रेंड्स आपल्या काही लॉग्स आता आपण आपल्याला माहिती झाले, जसं की 2303 मध्ये 3623 मी चेकआउट करतो. 23 चा 03 मध्ये बरोबर आहे 0.5 म्हणजे 50 आपल्याला पाहायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक बार 1 येईल. 50 0 मध्ये 6990, 83 14 मध्ये आपण आताच पाहिलं होतं 9193 आणि 29 8 मध्ये आपण पाहतोय 29 8 मध्ये 4742 4742. या सर्वांच्या लॉगचे मी सम करतोय, ऍडिशन करतोय. 3 + 3 6 + 2 8, 4 + 9 13 + 9 22 + 2 24, कॅरियर 2, 7 + 2 9, 9 + 1 10 19 25, कॅरियर 2, 6 + 9 15 + 6 21 + 3 24, कॅरियर 2, 2 + 2 4, 4 - 1 3. 45 चा आपल्याला 48 मध्ये पाहिजे. आता 45 चा 48 मध्ये अँटीलॉग नाही, आपला हा लॉग पाहून झाला. आता मी याचा लॉग पाहतो आणि त्याच्यातून याचा लॉग वजा करतोय, मायनस करतो, म्हणजे सबट्रॅक्ट करतोय. लॉग ऑफ 1200 इज इक्वल टू 3.12 चा 0 मध्ये 0792. ओके, आता मी ही आलेली व्हॅल्यू याच्यातून सबट्रॅक्ट करतो, मायनस 3.4548, 2 - 8 4, कॅरियर 1, 9 - 5 4, 7 - 5 2, 10 - 4 6, कॅरियर 1, 3 - 4 बार 1. ओके, तर आलेल्या व्हॅल्यूचा आता आपण अँटीलॉग पाहणार आहोत. 62 चा 44 मध्ये आपण पाहतोय अँटीलॉग. पॉइंट 62 चा 44 मध्ये 4 4 4211 4211. ओके फ्रेंड्स, बार 1 + 1 0 मीन्स log to base 10 P1/P2 याची व्हॅल्यू किती आली, 0.4211. आता इकडे लॉग आहे, तिकडे गेलं की काय होणार आहे, याचं साइन सॉरी मायनस आहे, मायनस आहे. ठीक आहे, आता मायनसला कन्वर्ट कसं करायचं हे समजून घ्यायचंय तुम्हाला. मायनसला कन्वर्ट करत असताना हे पहा, P1/P2 इकडे लॉग इकडे अँटीलॉग गेला की मी असं करणार आहे, अँटीलॉग ऑफ पॉइंटच्या अगोदर जी संख्या आहे त्याच्यातून 1 मायनस करायचा, म्हणजे 0 - 1 बार 1, अँड पॉइंट नंतरची जी संख्या आहे ती 1 मधून सबट्रॅक्ट करायची. मी रिपीट करतो, निगेटिव्ह संख्येचा अँटीलॉग पाहत असताना आपल्याला काय करायचं आहे, याला आपल्याला बार मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि ते करण्यासाठी पॉइंटच्या अगोदर जी संख्या आहे
तिच्यामधून एक सबस्ट्रॅक्ट करायचा. मी ते बार मांडून ऐनच्या ऐवजी मी ते काय मानला बार. 0 मधून 1 गेला, मग आपण इथे मांडला 1 आणि पॉइंट नंतर जी संख्या आहे तिच्यातून ती 1 मधून सबस्ट्रॅक्ट करायची. म्हणजेच याचा अर्थ असा 1 मधून सबस्ट्रॅक्ट करताना मी दाखवतो इथे 9 कॅरियर 1, 10 - 8 2 कॅरियर 1, 7 कॅरियर 1, 5 कॅरियर 1 0. म्हणजे येणारी व्हॅल्यू असणार आहे 5729. आणि या संख्येचा आपण आता काय करणार आहोत, अँटीलॉग पाहणार आहोत. 57 चा 29 मध्ये पाहतोय. 57 चा 29 मध्ये 3741. P1 upon P2 is equal to 3741. बार 1 + 1 0. तर फ्रेंड्स P1 upon P2 ची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला यांनी P1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता P2 ची. Therefore P2 is equal to P2 इकडे जाईल आणि P1 ही जी टर्म आहे ती डिवाइड येईल. P1 upon 0.3741 is equal to P1 ची व्हॅल्यू 100 upon 0.3741. ओके फ्रेंड्स, आता मी परत एकदा काय करणार आहे, डिव्हिजन आहे म्हणजे मी 100 चा लॉग पाहणार. लॉग ऑफ 100 मायनस log of 0.3741. log of 100 minus log of 0.3741. 100 चा log कॅरेक्टरिस्टिक 2 0 0 0. आता इथे बार 1 आणि 37 चा 41 आपल्याकडे ती व्हॅल्यू आहे. बार 1 5729. ओके फ्रेंड्स, तर आता मी यांचं सबट्रॅक्शन करतोय. 10 - 9 1 कॅरियर 1, 10 - 3 7 कॅरियर 1, 10 - 8 2 कॅरियर 1, 10 - 6 4 कॅरियर 1 -1 + 1. तो कॅरियर जो आहे तो -1 + 1 कॅन्सल 0. इथे राहतील 2. आलेल्या संख्येचा आपण पाहणार आहोत अँटीलॉग. 42 चा 7 मध्ये पाहिजे आपल्याला. 42 चा 7 आणि 1 मध्ये 1च आहे, तर ती व्हॅल्यू आहे 2674. 2674. 2 + 1 26. सॉरी 2 + 1 3. 267.4. तर फ्रेंड्स फायनली आपला जो प्रेशर असणार आहे P2 इज इक्वल टू 100 अपॉन ही जी आपण व्हॅल्यू टर्म सोडवली त्याचं प्रेशर आलाय 267.4 किलो पास्कल. आता हे आन्सर जे आपलं आलेलं आहे ते करेक्ट आहे का रॉंग आहे हे आपण कसं चेक करणार, तर याच्यासाठी फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे इथे आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. म्हणजे याचाच अर्थ ही सिस्टीम जी आहे ती प्रेशर P1 हा तुमचा नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तो 100 किलो पास्कल होता आणि हा प्रेशर P2 जो आहे तो 267.4 किलो पास्कल आलेला आहे. याचाच अर्थ असा या प्रोसेसमध्ये जो फायनल प्रेशर आहे तो इनिशियल प्रेशर पेक्षा काय आहे जास्त आलेला आहे. Therefore we can say that our answer is correct. तर फ्रेंड्स आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासलं मॅक्झिमम वर्क म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचा टॉपिक अभ्यासला एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क आणि त्यानंतर आपण पाहिलं त्याच्यावरती न्यूमेरिकल्स. सो फ्रेंड्स थँक्स.